नमस्कार मित्रांनो. प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट्स कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद तर्फे मी आपल्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहेच की आत्ताच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक नॉलेज शेअरिंगचा पार्ट ह्या उद्देशानं प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट टीमनं सेशन प्रॅक्टिकल नॉलेज शेअरिंगची सेशन्स इंट्रोडक्टरी सेशन सिरीज ही चालू केलेली आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून आजचं आपलं हे इंट्रोडक्टरी सेशन आहे. आता मित्रांनो, ही सेशन चालू करण्याबद्दलची कल्पना ही टीमला का सुचली असेल ह्याच्यावरती आपण एक नजर फिरूया. त्याकरता आपण पाहूया आपल्या इंडस्ट्रीची आजची रिक्वायरमेंट काय आहे. टुडेज इंडस्ट्री रिक्वायरमेंट. Nowadays, the construction industry in India has started to think upon the perfect organizational setup. Thus, the need for professional talent has become prominent in these years. It is observed that during their college life cycle, maximum of industrial professionals and engineers remain unknown to the practical training and exposure required for construction management. The main task in front of us is to empower the practical knowledge of learning engineers and architects. मित्रांनो, हे शेवटचं वाक्य जे आहे, द मेन टास्क इन फ्रंट ऑफ अस इज टू एम्पॉवर द प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ लर्निंग इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स. याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आपण जेव्हा कॉलेजमध्ये आपण पूर्णपणे शिकत असतो त्यावेळेला आपल्याला कॉलेजमध्ये जो काही सिलेबस आहे, जे काही आपण पुस्तकं वगैरे वाचतो, आपले टीचर्स आपल्याला शिकवतात, ती थेअरी जी आहे हा आपल्याकरता खूप चांगला मोठा बेस आहे, मोठं फाउंडेशन आहे. त्याच बेसवरती आपण आपलं करिअर जे आहे ते चालू करतो बाय ॲडिंग प्रॅक्टिकल नॉलेज. त्या फाउंडेशनवरतीच आपलं पुढचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे हे डिपेंड आहे, हे मात्र पक्क लक्षात ठेवा. तर आता जेव्हा एखादा माणूस कॉलेजमधनं इंजिनिअरिंगचं पूर्ण शिक्षण थेरॉटिकल घेऊन बाहेर पडतो त्यावेळेला प्रॅक्टिकलमध्ये काही फरक आहे. प्रॅक्टिकल सिस्टीम जी आहे ही वेगळ्या प्रकारानं रन होते ह्याच्याबद्दलची त्याला कल्पना येते. तर ती कल्पना आल्यावरती तिथं त्याला काम करताना बऱ्याचशा काही अडचणी येतात, काही भाषा समजत नाहीत, काही गोष्टी लक्षात येत नाहीत. तर त्या ठिकाणी त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो लूज होतो. त्याचबरोबरीनं काम प्रत्येक गोष्ट शिकण्यामध्ये त्याचा वेळ पण वाया जातो. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट टीमनं विचार असा केला की आपणच ह्याच्याबद्दलचं प्रॅक्टिकल नॉलेज शेअरिंग जे आहे हे आपण लास्ट इयरच्या स्टुडंट्स करता जर का सुरुवात केली, आपण एखादा प्रोग्राम असा डिझाईन केला की ज्यामुळं त्यांना प्रॅक्टिकल नॉलेजची पूर्णपणे माहिती होऊ शकेल आणि त्या बरोबरीनं ते इंडस्ट्रीमध्ये जेव्हा पाऊल ठेवतील त्यावेळेला त्यांचा कॉन्फिडन्स पण बिल्ड होईल आणि त्यांचा पुढचा वेळ जो शिकण्यामध्ये जाणार आहे तो वाचू शकतो. बाय कन्सिडरिंग दिस रिक्वायरमेंट ऑफ कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री in addition to regular study, we progressive experts have designed these training subjects on pre, during, post-construction activity, which are important part of construction process. These sessions will help them to make a perfect process professional when they actually work on site as a project managers. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या इंजिनियर्सचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यामध्ये त्यांच्यातला कॉम्प्लेक्स जो येतो साईटवरती पाऊल टाकल्या तो घालवण्याकरता प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट टीमनं हा तुमच्याकरता एक छान प्रोग्राम जो आहे तो डिझाईन केलेला आहे. त्याचाच इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून आजचं आपलं हे सेशन आपण घेतो आहोत. आता मित्रांनो, आपण आता आज काय काय करणार आहोत, काय पाहणार आहोत, तर इंट्रोडक्शन टू कन्सल्टंट आउटपुट अँड इट्स कंटेंट. तुम्हाला कल्पना आहेच की आपल्या कन्स्ट्रक्शन प्रोसेसमध्ये खूप सारे कन्सल्टंट जे आहेत ते इन्व्हॉल्ड असतात. त्या प्रत्येकाचं स्वतःचं एक वर्किंग असतं, स्वतःची काही इनपुट जी आहेत ती ते साईट्सवरती एक्झिक्युशन टीमला प्रोव्हाइड करत असतात. आता ती जी काही इनपुट्स आपल्याला देत असतात, जी आपल्याकरता त्यांच्याकडे येणारा आउटपुट असं म्हणूया, तर त्यामध्ये काय काय पार्ट घेतलेला असतो हा आपण प्रत्येक कन्सल्टंट वाईज जो आहे तो सेशन वाईज आपण डिझाईन केलेला आहे. मुलांना माहिती होण्याकरता तो प्रत्येक आपण अर्ध्या अर्ध्या तासामध्ये प्रत्येक कन्सल्टंटचा
कन्सल्टंटची आउटपुट आणि त्याचा कंटेंट हा आपण ह्या सेशन सिरीज मध्ये आपण पाहणार आहोत. आजच्या सेशन्स मध्ये पण आता आपण पाहणार आहोत की सर्वप्रथम कन्सल्टंट्स कोण कोण असतात. तर कन्सल्टंट जे आहेत ते सर्वप्रथम येतो लीगल कन्सल्टंट, मार्केटिंग कन्सल्टंट, फायनान्स कन्सल्टंट आणि टेक्निकल कन्सल्टंट. आपण जे कोणी आहोत ते इंजिनियर जे आहेत ते टेक्निकल कन्सल्टंट ह्या हेड खाली येतात. आपल्या प्रोसेसमध्ये जनरली ह्या 4 हेडचे कन्सल्टंट जे आहेत ते पूर्णपणे आपली प्रोसिजर ही रन करत असतात. आता मित्रांनो, टेक्निकल कन्सल्टंट जर का आपण म्हटलं तर ह्याच्यामध्ये पण बरेच कन्सल्टंट्स हे येतात. तर ते कोण कोण आहेत ते आपण एक नजर फिरूया. सर्वप्रथम येतो आर्किटेक्ट. आर्किटेक्टमध्ये पण 2 पार्ट आहेत, लायझनिंग आर्किटेक्ट आणि डिझाइन आर्किटेक्ट. ह्याच्याबद्दलची डिटेल माहिती लायझनिंग आणि डिझाइन आर्किटेक्ट ही आपण पुढच्या सेशन्समध्ये घेऊया. आता आपण फक्त टेक्निकल कन्सल्टंट्स कोण कोण असतात ही माहिती घेऊया. त्यांचा स्कोप, त्यांचा रोल हा आपण पुढच्या सेशन्समध्ये समजून घेऊया. त्यानंतर आहे सर्वेअर, त्यानंतर आहे सॉइल इन्व्हेस्टिगेशन सर्वेअर, वॉटर इन्व्हेस्टिगेशन सर्वेअर, स्ट्रक्चरल कन्सल्टंट, प्लंबिंग कन्सल्टंट, इलेक्ट्रिकल कन्सल्टंट, त्यानंतर आहे HVAC, हीट व्हेंटिलेशन एअर कंडिशनिंग कन्सल्टंट, लँडस्केप कन्सल्टंट, फायर प्रोटेक्शन, फसाड कन्सल्टंट, लिफ्ट इलेव्हेटर्स कन्सल्टंट, गॅस बँक कन्सल्टंट, सोलर सिस्टीम कन्सल्टंट. आता मित्रांनो, मी जनरली जर का मोठमोठे प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, IT पार्क्स असतील, तर ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आपण एक्झिक्यूट करत असतो त्यामध्ये एक ओव्हरऑल हे सर्व कन्सल्टंट्स जे ते इन्व्हॉल्ड असतात. नॉट नेसेसरी की प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये हे कन्सल्टंट असतातच, नाही. तर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कन्सल्टंट काही जरी झालं तरी कुठलाही प्रोजेक्ट घेतला तर कोण कोण इन्व्हॉल्ड असतात, तर त्यांना आपण म्हणूया की मेजर कन्सल्टंट्स. ते मेजर कन्सल्टंट जनरली हे 3 असतात, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल कन्सल्टंट आणि प्लंबिंग कन्सल्टंट. आपण मागच्या सेशनमध्ये आर्किटेक्ट कन्सल्टंटची आउटपुट आणि त्यांचा कंटेंट हा जो आहे आपण मागच्या सेशन्समध्ये पाहिलेला आहे. आजचा आपला सेशनचा जो कन्सल्टंट आहे तो आहे स्ट्रक्चरल कन्सल्टंट. सो मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया आउटपुट अँड कंटेंट ऑफ ड्रॉइंग रिसिव्ड फ्रॉम RCC कन्सल्टंट. आता सर्वप्रथम पाहूया की त्यांच्याकडून आउटपुट्स आपल्याला काय काय मिळतात. तर मित्रांनो, कुठल्याही कन्सल्टंटशी आता आपल्याला जे काही डिटेल्स येतात त्या ड्रॉइंगची टायटल असतात किंवा त्या डॉक्युमेंटचं काही टायटल असतं. ती टायटलच्या अंडर बरीचशी ड्रॉइंग जी आहेत ही परत सब टायटलमध्ये येत असतात. तर सर्वप्रथम पहिल्यांदा आपण पाहूया की मेजर टायटल कुठली कुठली ड्रॉइंग जी ती आपल्याला रेफर करावी लागतात किंवा ह्या लोकांच्याकडनं आपल्याला मिळतात. सर्वप्रथम आहे DBR, त्यानंतर आहे बोरलॉग मार्किंग प्लॅन, त्यानंतर आहे कॉलम अँड फुटिंग डिटेल्स, त्यानंतर आहे डिटेल्स फॉर राफ्ट अँड रिटेनिंग वॉल, त्यानंतर आहे डिटेल्स ऑफ प्लिंथ बीम, टाय बीम्स, त्यानंतर आहे स्लॅब ड्रॉइंग्स आणि डिटेल्स फॉर सर्व्हिसेस स्ट्रक्चर्स अँड अदर्स. आता ही जी काही आपण ही टायटल्स पाहतो हीच टायटल जी आहेत ही सर्व्हिसेस स्ट्रक्चर्स किंवा अदर्स पार्ट्स करता पण येतात. आता आपण एक एक स्टेप वाईज आपण प्रत्येक ह्या जी काही टायटल आपण इथं पाहतो ह्याचा कंटेंट जो आहे तो आता आपण पाहूया. आता सर्वप्रथम पाहूया DBR, डिझाईन बेसिस रिपोर्ट. आता मित्रांनो, डिझाईन बेसिस रिपोर्ट तयार करण्यामागचा उद्देश काय, एम काय, तर त्याचं आपण असं म्हणूया की टू डिफाईन द इंजिनिअरिंग स्ट्रॅटेजी अँड पॅरामीटर्स इन रिलेशन टू द बिल्डिंग स्ट्रक्चर अँड आर्किटेक्चरल कन्सेप्ट, identify and record all input requirements, analysis and design criteria, to develop structural scheme compatible with architectural vision, services requirements and clients need. कन्सल्टंटला आपलं तिची काही त्याची स्ट्रक्चरल अरेंजमेंटची स्कीम असेल ती कम्पॅटेबल असावी. कशाबरोबर, तर आर्किटेक्चरनं काहीतरी एक व्हिजन केलेलं आहे, याच्या उद्देशानं त्यांना प्लॅन बनवलेला आहे, ते त्याचं व्हिजन जे आहे हे डिस्टर्ब न होता व्यवस्थित त्याच बेसवरती पूर्णपणे आपली थीम असावी. त्याचप्रमाणे त्या प्रोजेक्ट करता लागणाऱ्या सर्व्हिसेस ज्या प्रोव्हाइड करायच्या आहेत त्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या पण व्यवस्थित तिथून रन होणं हे गरजेचं आहे. आणि क्लायंट्स नीड जी आहे ही पण फार महत्वाची आहे की ते डिझाईन जे आहे हे इकॉनॉमिकल असावं, व्हायबल असावं आणि टाइम सेव्हिंग असावं.
पुढचा आयटम येईल टू प्रिपेअर स्ट्रक्चरल डिझाईन दॅट विल एम टू ॲक्च्युअल स्ट्रक्चरल ड्युरेबिलिटी अँड इंटेग्रिटी. हा फार महत्त्वाचा पार्ट आहे, की त्याचं ड्युरेबिलिटी जे काही डिझाईन असेल ते जे आहे ते ड्युरेबल असावं. त्याचप्रमाणे डिझायरेबल स्ट्रक्चरल परफॉर्मन्स अंडर कॅरेक्टरिस्टिक सर्व्हिसेस लोड्स, जे काही सर्व्हिसेस लोड्स लागतात स्लॅबवरती, कॉलमवरती, त्या लोड्सना पूर्णपणे ते स्ट्रक्चर जे आहे ते सस्टेन व्हावं. त्यानंतर फास्ट ट्रॅक कन्स्ट्रक्शन अँड कॉस्ट इफेक्टिव्हनेस, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो हा DBR मध्ये केला जातो. डिझाईन बेसिस रिपोर्ट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिपोर्ट. हे ऑब्जेक्टिव्ह मेन उद्देश जे आहे डिझाईन बेसिस रिपोर्ट किंवा कुठले डिझाईन तयार करताना हे उद्देश समोर ठेवून पूर्णपणे स्ट्रक्चरल स्कीम जी आहे, स्ट्रक्चरल थीम जी आहे ही पूर्णपणे डिझाईन केली जाते. आता ह्यातल्या कंटेंट वरती आपण हायलाइट करू. कंटेंट, डिस्क्रिप्शन ऑफ द प्रोजेक्ट. आता जेव्हा हा DBR सुरू होतो तो जर का आपण वाचायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा येतं डिस्क्रिप्शन ऑफ द प्रोजेक्ट, त्यानंतर स्कोप ऑफ द वर्क, कोर्स स्टँडर्ड्स अँड रेफरन्सेस, डिस्क्रिप्शन ऑफ द स्ट्रक्चर्स मीन्स लोकेशन, बिल्डिंग डिस्क्रिप्शन. बिल्डिंग डिस्क्रिप्शन मध्ये येते की समजा एक 4-5 बिल्डिंग असतील तर त्या 4-5 बिल्डिंग आहेत, तिथे एक 5 बिल्डिंग आहेत, त्या बिल्डिंग किती मजली आहेत, कशा आहेत, ह्याच्याबद्दलचं डिटेल हे बिल्डिंग डिस्क्रिप्शन मध्ये त्यांनी लिहिलं असतं. स्ट्रक्चरल अरेंजमेंट कन्व्हेन्शनल आहे, आलू फॉर्म सिस्टीम आहे. म्हणजे स्ट्रक्चरल अरेंजमेंट इथं तो प्रोजेक्टची ती बिल्डिंग जी आहे ही कन्व्हेन्शनल स्लॅबमध्ये आहे की आपण मायवॉल शटिंग किंवा आलू फॉर्म सिस्टीम म्हणतो त्यामध्ये आहे. स्पेशल फीचर्स की त्या बिल्डिंगमध्ये जी काही बिल्डिंगचा साईज असेल त्याप्रमाणे काही एक्सपान्शन जॉईंट्स वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत का, ह्याच्याबद्दलची डिटेल्स जी आहेत ती आपल्याला डिस्क्रिप्शन ऑफ स्ट्रक्चरमध्ये येतात. त्यानंतरचा पुढचा त्यांचा पार्ट येतो तो डिझाईन अप्रोच. डिझाईन डेटा प्रोव्हाइडेड बाय क्लायंट. डिझाईन डेटा आपल्याला पहिल्यांदा डिझाईन करत असताना क्लायंटकडनं काय काय आलेलं आहे ह्याची डिटेल जी आहे ती त्यात प्रोव्हाइड केलेली असतात. डिझाईन लाईफ की आपला हा प्रोजेक्ट आहे त्याचा लाईफ सर्कल किती राहणार आहे. मटेरियल प्रॉपर्टीज, कुठल्या कुठल्या आयटम्स करता म्हणजे PCC, स्लॅब, नंतर कॉलम, बीम ह्याच्याकरता ग्रेड ऑफ कॉन्क्रीट कुठली घ्यायची आहे. मटेरियल स्पेक्स म्हणजे सिमेंट, OPC, PPC ह्या टाईपचा किती ग्रेड, 43 ग्रेड, 53 ग्रेड ह्याची डिटेल जी आहे ती त्यांनी त्या मटेरियल प्रॉपर्टीजमध्ये दिलेली असतात. जिओटेक्निकल रिपोर्टचा बेस घेऊन त्याचा सपोर्ट घेऊन त्यांनी काय काय कन्सिडरेशन केलेलं आहे ह्याची डिटेल्स त्यांनी त्यात मेन्शन केलेली असतात. त्याच प्रकारे काही डिझाईन लोड जे आहेत ते काय काय कन्सिडर केलेले आहेत याचा पण उल्लेख जो आहे तो त्यांनी तिथं मेन्शन केलेला असतो. ड्युरेबिलिटी अँड फायर रेटिंग कन्सिडरेशन, अनालिसिस मेथडॉलॉजी. आता जेव्हा केव्हा आपलं एखादं डिझाईन आपण करत असतो त्याकरता आताची जी काही आपल्याकडे लेटेस्ट सॉफ्टवेअर जी अवेलेबल आहेत त्या म्हणजे ETAB आहे, RCDC आहे. ह्या सॉफ्टवेअरच्या बेसवरती तिथे जी काही त्यांची रिडिंग आलेली आहेत, ऑब्झर्वेशन झालेली आहेत, कॅल्क्युलेशन्स आलेली आहेत, ही सर्व कॅल्क्युलेशन जी आहे ती त्यांनी DBR मध्ये प्रोव्हाइड केलेली असतात. लोड कॉम्बिनेशन्स आणि डिझाईन मेथडॉलॉजी. ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया. ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया म्हणजे काही तिथं जे काही त्यांनी ग्रेड ऑफ कॉन्क्रीट धरलेली असेल तर त्याच्यामध्ये मिनिमम किती पाहिजे, ग्रेड ऑफ स्टील जे आहे त्याचा टेस्ट रिपोर्ट जो आहे तो किती पाहिजे ह्याच्याबद्दलची कल्पना त्यांनी मिनिमम ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया जो आहे ह्याच्या अंडर त्यांनी प्रोव्हाइड केलेला असतं. तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला DBRचा कंटेंट जो आहे तो आपला इथं पूर्ण झाला. ह्याच्यानंतरचा आपण पुढचा पार्ट घेऊया, बोर लॉग लोकेशन. बोर लॉग लोकेशन म्हणजे काय, तर आपण जेव्हा केव्हा काम सुरू करणार असू तर आजच्या आपल्या ऑथॉरिटीच्या कंडिशन्स प्रमाणे आपल्याला प्रोजेक्टच्या व्हॉल्यूमनुसार आणि नंबर ऑफ फ्लोअर्सच्या नुसार आपल्याला बोर लॉग घेणं हे मॅन्डेटरी असतं. आता बोर लॉग म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया की जर का लहान प्रोजेक्ट असेल तर त्या ठिकाणी बोर लॉग घ्यायची गरज आहे का, नाही. तर आपण पहिल्यांदा जसे ट्रायल पीट घ्यायचो तर ट्रायल पीट हा पण पार्ट चालू शकतो, तसाच बोर लॉग हा पण पार्ट जो आहे तो चालू शकतो. बरं, आता बोर लॉग मध्ये आपण काय काय पाहतो तर बोर लॉग मध्ये आपल्याला RCC कन्सल्टंट बोर लॉग बिल्डिंग मध्ये कुठल्या ठिकाणी घ्यायचंय ह्याचं मार्किंग करून दिलेलं असतं. त्याचप्रमाणे किती नंबर ऑफ बोर लॉग्स घ्यायचे हे पण दिलेलं असतं आणि त्याची डेप्थ किती घ्यायची आहे ही पूर्णपणे डिटेल जी आहे ती आपल्याला बोर लॉग प्लॅन मध्ये RCC कन्सल्टंट कडनं मिळून जातात. त्याप्रमाणे एक्झिक्युशन टीम जी आहे ही हा रिपोर्ट जो आहे तो वेंडर जो आहे तो अपॉइंट करून त्याच्याकडनं बोर लॉग घेऊन त्याचा पूर्णपणे जिओ टेक्निकल रिपोर्ट जो आहे तो हा बनवला जातो आणि तो कन्सल्टंटला सबमिट केला जातो. त्यानंतरचं पुढचं आउटपुट जे आहे ते प्लॅन फॉर RCC कॉलम अँड फुटिंग.
आता मित्रांनो ह्याच्यामध्ये काय काय येतं? प्लॅन फॉर आरसी कॉलम अँड फुटिंग शोज अरेंजमेंट ऑफ फुटिंग, footing size, type of footing, number of footing, numbering of footing, retaining wall location and reinforcement arrangement. आता मित्रांनो ह्याच्यावर जर का तुम्हाला हा स्क्रीनवरती आता एक प्लॅन जो दिसतोय ह्याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर खूप वेगवेगळ्या टाईपची तुम्हाला फुटिंग दिसतील. आता इथे एक फुटिंग आहे, इथे एक फुटिंग आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. एक 3 कॉलमचे मिळून इथे एक दिसतंय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर वेगवेगळे रेक्टँगल एकमेकांच्या मध्ये दिसतील. फॉर एक्झाम्पल हा जे फुटिंग दिसतंय हे आपला पॅड फुटिंग किंवा आपण त्याला बॉक्स फुटिंग म्हणूया. हे स्टेप इथे हे जे दिसतंय ते स्टेप फुटिंग दिसतंय आपल्याला. हे स्टेप फुटिंग आहे. ह्या ठिकाणी आपल्याला हे कंबाईंड फुटिंग झालेलं दिसतं. इथे कंबाईंड फुटिंग आहे, इथे कंबाईंड फुटिंग आहे. त्याचबरोबर इथं प्रत्येक फुटिंगचा त्यांनी साईज पण मेन्शन केलेला दिसतोय. इथं फुटिंगचे नंबरिंग किंवा कॉलमचं नंबरिंग जे आहे हे मेन्शन केलेलं दिसतंय. त्याचबरोबरीने ही बाहेरची जी लाईन दिसते ही रिटेनिंग वॉल आहे. तिथे रिटेनिंग वॉलचा टाईप पण की रिटेनिंग वॉल डिपेंडिंग ऑन द हाईट ऑफ द रिटेनिंग वॉल, हाईट ऑफ द रिटेन्शन टाईप जो आहे तो इथं मेन्शन केलेला दिसतोय. म्हणून आपल्याला ह्या प्लॅनवरती ही डिटेल जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतात. याच्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट ह्याच प्लॅनवरती एका साईडला येतो त्याचं नाव आहे शेड्यूल फॉर फुटिंग. आता ही जी काही तुम्हाला स्क्रीनवरती एक फोटो दिसतोय याच्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला ही बारची अरेंजमेंट की हा बॉटम बार, हा टॉप बार, हा कसा बांधला आहे ह्याची डिटेल जी आहे ती तुम्हाला पूर्णपणे बार डायमीटर, ह्याचा साईज ही डिटेल जी आहे ती आपल्याला फुटिंग मध्ये दिसतात. तर ती काय काय असतात ती आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल आता जर का आपण ह्यातलं एक कॉलम नंबर 1चं घेतलं फुटिंग तर तो टाईप ऑफ फुटिंग जो आहे तो स्टेप फुटिंग असणार आहे. त्याच्यामध्ये स्टेप जी आहे ती 2 स्टेप दिलेल्या आहेत. त्या 2 स्टेपमध्ये पहिली जी बेसची स्टेप आहे त्याचा साईज जो आहे तो इथे मेन्शन केलेला आहे. त्याचा डी जो आहे तो किती घ्यायचा आहे तो मेन्शन केलेला आहे. तसंच स्टेप 2 जी येणार आहे त्या स्टेप 2 करता आपण साईज किती घ्यायचा आहे, त्याची लेंथ किती, त्याची विड्थ किती आणि डेप्थ किती घ्यायची ही डिटेल्स दिलेली आहे. त्याचप्रमाणे खालची जी आपली बेस स्टेप येणार आहे त्याच्यामध्ये रेन्फोर्समेंट डिटेल जी आहे ती आपल्याला इथं मेन्शन केलेली दिसतात की बॉटम बार किती पाहिजे आणि टॉप बार किती पाहिजे. ह्याच्यामध्ये ही डबल जाळी आहे असं इथं दिसतंय. ह्या प्रत्येकाची रेन्फोर्समेंट अरेंजमेंटची डिटेल जी आहेत ही पण आपल्याला ह्याच प्लॅनमध्ये जी आहे ती दिलेली असतात. म्हणून शेड्यूल ऑफ फुटिंग्समध्ये आपल्याला काय काय मिळतं? शोज टाईप अँड साईज ऑफ फुटिंग, रेन्फोर्समेंट डिटेल, शेप, साईज ऑफ फुटिंग, शेप, साईज ऑफ फुटिंग आणि रेन्फोर्समेंट डिटेल. ठीक आहे. ह्याच्यानंतरचा पुढचा जो पार्ट येतो आहे इथे आपली फुटिंगची डिटेल्स आपली. ह्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो तो शेड्यूल फॉर कॉलम. धिस शेड्यूल शोज कॉलम साईज, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट फ्रॉम फुटिंग टू प्लिंथ पार्किंग और फ्रॉम पार्किंग टू हॅबिटेबल फ्लोर. प्रत्येक कॉलमच्या शेड्यूलमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये आपला कॉलमच्या करताचे प्रत्येक फ्लोअर वाईज आपण ग्रुपिंग केलेलं असतं आणि त्या ग्रुपला कुठली कुठली ग्रेड ऑफ कॉन्क्रीट वापरायची ह्याची डिटेल्स जी आहेत ही आपल्याला ह्या शेड्यूलमध्ये पाहायला मिळतात. आता आपण एक एक वन बाय वन आपण वर्कआउट करूया. कॉलम साईज अँड ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. आता जर का आपण ह्या प्लॅनवरती पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला कॉलमचा साईज जो आहे तो इथे दिसतोय की C1 हा कॉलम आहे त्याचा साईज आहे तो 1 मीटर बाय 450 हा असा त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर तो जो आहे तो बेसमेंट बेस टू प्लिंथ म्हणजे फुटिंग पासून हा सुरू होतोय तो प्लिंथ पर्यंत येतोय. त्यानंतर त्याच्यामध्ये बार जे प्रोव्हाइड करायचे ते बारची डिटेल्स त्यांनी इथे दिले आहेत की 16 बार जे आहेत ते टॉर 16चे हवेत आणि 4 बार जे आहेत ते टॉर 12चे हवेत. इथं जर तुम्ही पाहिलं तर ते एका साईडला हा नुसता एक हॉलो तुम्हाला एक सर्कल दिसेल, तसंच एक सॉलिड सर्कल दिसेल, जे ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अरेंज केली. इथे 4 बार जे आहेत हे बारचे, इथे 4 हॉलो बार दिसतील, हे 12 एमएमचे येतील आणि एंडला हे बाकीचे 16 एमएमचे बार येतील. आता हे बार जे आहेत ह्याची अरेंजमेंट तुम्हाला इथं कशी बसवायची ही पण इथे डिटेल पाहायला मिळतात. त्याचबरोबरीनं ह्याला ज्या लिंक्स आपल्याला द्यायच्या आहेत त्या लिंकची पण अरेंजमेंट कशी करायची ह्याच्याबद्दलचं त्यांनी इथं डिटेल दिलेलं आहे की एक पूर्णपणे एक मेन रिंग राहील आणि 1, 2, 3, 4 ह्या सेकंडरी लिंक्स राहतील. त्या सेकंडरी लिंक्समध्ये बार कसे बांधायचे ह्याची डिटेल्स आपल्याला ह्या लिंक डिटेल्समध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबरीनं ग्रेड ऑफ कॉन्क्रीट म्हणजे आपल्याला ह्यात काय काय पाहायला मिळालं? कॉलम साईज, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, त्याचबरोबरीनं लिंक अरेंजमेंट आणि बार अरेंजमेंट हे सर्व आपल्याला कॉलम शेड्यूलमध्ये पाहता येतं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो नोट्स.
नोट्समध्ये आपल्याला हा एक महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. जेव्हा केव्हा आपल्या हातामध्ये प्लॅन येतो, त्यावेळेला उजव्या साइडचा जो काही एक पार्ट असतो प्लॅनवरचा, त्या ड्रॉइंगवरचा, त्या ड्रॉइंग शीटवरचा, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड नोट्स किंवा काही स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स जे आहेत, ह्या मेन्शन केलेल्या असतात. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला एक महत्त्वाचं सांगावसं वाटतंय, की ह्या ड्रॉइंगमध्ये कुठलंही ते ड्रॉइंग असू दे, कुठल्याही कन्सल्टंटचं असू दे, केवढेही असू दे साईजमध्ये, तर कृपया तुम्ही ते ड्रॉइंग जे आहे ते थरली प्रत्येक कोपरा आणि कोपरा हा वाचणं हा फार महत्वाचा आहे. कारण त्या ड्रॉइंगवरती जे काही लिहिलेलं असतं ते त्या कन्सल्टंटनं अतिशय जाणीवपूर्वक लिहिलेलं असतं. कारण त्यातल्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्याला हा अर्थ असतो. त्यामुळे कधीही हे उजव्या साईडचं काय दिलेलं आहे, एवढं कशाला वाचायचं, असं कधीही मनात आणू नका. ह्या उजव्या साईडच्या नोट्स ज्या आहेत, ह्या आपल्या एक्झिक्युशनच्या दृष्टीनं ह्या फार महत्त्वाच्या असतात. तर मित्रांनो, आता ह्यामध्ये काय-काय दिलेलं असतं? याच्यामध्ये एस-बी-सी डिटेल्स. एस-बी-सी, सेल्फ बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ द स्ट्राटा ही दिलेली असते. ती आपण इथं पाहिली तर इथं एस-बी-सी 80 टन पर मीटर स्क्वेअर ही मेन्शन केलेली आहे. ग्रेड ऑफ काँक्रीट फॉर फुटिंग स्टील. ग्रेड ऑफ काँक्रीट जर पाहिलं तर तुम्ही फुटिंग करता इथं लिहिलेलं आहे M35, कॉलम्स करता M50, M40 हे दिलेलं आहे तिथं. त्याचप्रमाणे एन्व्हायर्नमेंटल कंडिशन, की तो प्रोजेक्ट ज्या एरियामध्ये आहे तिथल्या एन्व्हायर्नमेंटल कंडिशन्स काय आहेत, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, त्याप्रमाणे इथं ते मेन्शन केलेलं असतं. की प्लॅन शोईंग बिल्डिंग इज डिझाईन्ड फॉर सो 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 फ्लोअर्स. ही जर का तुम्ही इथं हा प्लॅन जर का की सेक्शन जर पाहिला तर इथं त्या कन्सल्टंटनं मेन्शन केलंय की मी जे डिझाईन केलेलं आहे ते बिल्डिंगचं डिझाईन बेसमेंट, पार्किंग प्लस 4 फ्लोर्स हे एवढ्याला डिझाइन केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही ह्याच्यावरती जे आहे ते काम करू शकणार नाही. ह्याची क्लॅरिटी आपल्याला ह्या की सेक्शनमध्ये येते. तेव्हा हा की सेक्शन हा प्रत्येक ड्रॉइंगमध्ये हा अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा पार्ट स्टँडर्ड नोट्स, जे आता आपण बोललो त्याप्रमाणे उजव्या साईडचा जो काही ड्रॉइंग शीटचा आपला जो पार्ट असतो, तो जो आहे तो त्यांचा स्टँडर्ड नोट्स असतो. त्याच्यामध्ये स्टँडर्ड नोट्समध्ये काय काय केलेलं असतं, की रेफरन्स कोड, की आपण हा जो काही आपला प्रोजेक्ट असेल ह्याच्याकरता कुठला कोड रेफर केलेला आहे. डी-शटिंग पिरियड, आपले जे काही कॉलम असतील, बीम असतील, स्लॅब्स असतील, तर त्याचा डी-शटिंग पिरियड डिपेंडिंग ऑन द स्पॅन हा किती ठेवायचा, किती दिवसांनी डी-शटर करायचं, ह्याची डिटेल्स जी आहेत ही आपल्याला ह्या स्टँडर्ड नोट्समध्ये मिळतात. कव्हरिंग डिटेल्स, आता इथे जर पाहिलं तर तुम्हाला फुटिंग, कॉलम, 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 स्लॅब, बीम हे दिसतील. ह्या माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर कंडिशन्स त्या अनुसरून तिथं किती कव्हरिंग्स प्रोव्हाईड करायची ह्याची डिटेल्स तुम्हाला या स्टँडर्ड नोट्समध्ये मिळतील. त्याच प्रकारानं डेव्हलपमेंट लेंथ किंवा आपण लॅप लेंथ जी म्हणतो आपण, ती जी आहे ती किती प्रोव्हाईड करायची, कुठल्या कुठल्या ग्रेड ऑफ स्टीलला, किती किती ग्रेडच्या कॉन्क्रीटला, ह्याची पण डिटेल्स जी आहे ती आपल्याला स्टँडर्ड नोट्समध्ये पाहता येतात. त्यामुळे हा उजव्या साईडचा पार्ट जो आहे हा आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर एक स्टँडर्ड सेक्शन्स, जर का काही स्पेशल डिटेलिंग जर का ॲप्लिकेबल नसेल, तर प्रत्येक कन्सल्टंटच्या आर-सी-सी कन्सल्टंटच्या ड्रॉइंगमध्ये एक स्टँडर्ड ही जी काही आता आपण स्क्रीनवरती ड्रॉइंग्स पाहतो आहोत, हा स्टँडर्ड सेक्शन येतो. ह्याच्यामध्ये काय येतं, शोइंग जनरल रेन्फोर्समेंट अरेंजमेंट फॉर हॉरिझॉन्टल बार्स ऑफ फुटिंग अँड व्हर्टिकल बार्स ऑफ कॉलम्स इन इलेव्हेशन. आता इथे जर का तुम्ही पाहिलं तर हा एक आपल्याला एक सेक्शन दिसतोय, इलेव्हेशनल सेक्शन दिसतोय. ह्याच्यामध्ये हे कॉलमचे बार दिसत आहेत. इथे आपल्याला म्हटले टिपिकल डिटेल ऑफ रेन्फोर्समेंट अँड लिंक्स फॉर कॉलम्स. आता मित्रांनो, हा सेक्शन जो आहे हा फार महत्वाचा आहे. ह्याच्यावर जर तुम्ही पाहिलं तर इथे एक आपल्याला एक फ्लोअर दिसेल, हा इथे एक फ्लोअर दिसेल. त्या फ्लोअर टू फ्लोअर कनेक्टिव्हिटी आपल्याला ह्या कॉलमची दिसेल. ह्या ठिकाणी कॉलमची लॅप लेंथ जी आहे ती कुठं द्यायची ह्याची डिटेल्स आपल्याला इथं दिसतील. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की कॉलमची लॅप लेंथ जी आहे ही मिड हाईटलाच यायला पाहिजे आणि स्टॅगर्ड प्रमाणे. इथंही तुम्हाला इथं ही ज्या दोन लाईन दिसतात ना, इथे लॅप लेंथ केलेली दिसते पहा, आणि इथं हा मिड डेप्थला लॅब जो आहे तो ठेवलेला आहे. तर ही कशी प्रोव्हाइड करायची ही आयडिया आपल्याला ह्या सेक्शनमध्ये येते. त्याचबरोबरीनं जर का आपण फुटिंगचं काही स्पेशल फुटिंग नसतील, तर नॉमिनल फुटिंग जर असतील तर त्याच्याकरताची रेन्फोर्समेंट अरेंजमेंट जी आहे ती आपल्याला इथं पाहता येऊ शकेल. त्याच प्रकारे कॉलमचा बार जो फुटिंगमध्ये रेस्ट होणार आहे त्याला जो एल घ्यावा लागतो तो किती घ्यायचा ह्याची डिटेल जी आहे ती आपल्याला ह्या सेक्शनमध्ये मिळते. तसंच आपण मगाची कॉलमच्या शेड्यूलमध्ये लिंक्स प्रोव्हाईड ज्या करायच्या आहेत, त्या किती-किती अंतरावर करायच्या, ह्याचं डिटेलिंग जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल, की काही ठराविक डायमीटरच्या बारला जर का असेल, तर लिंक ज्या आहेत त्या टॉर 8च्या
100 सेंटर टू सेंटर वरती प्रोव्हाइड कराव्या, किंवा जर हायर डायमीटरचे बार असतील तर त्या ठिकाणी लिंक ज्या आहेत त्या 10 घेऊन 100 वरती प्रोव्हाइड करायच्या. तर ह्याच्यामध्ये ह्या स्टँडर्ड सेक्शन्स मध्ये आपल्याला हे डिटेल्स पाहायला मिळतील. आता मित्रांनो, ही पण सेक्शन, ही डिटेल जी आहेत ही आपली शीटच्या जनरली उजव्या साईडला प्रोव्हाइड केलेली असतात. आता ह्याच्या पुढचा पार्ट आपला येतोय आरसीसी डिटेल्स फॉर राफ्ट अँड रिटेनिंग वॉल. आता इथं चित्र जर पाहिलं तर इथं तुम्हाला हा पूर्णपणे एक बेसमेंटचा राफ्ट बांधताना इथं दिसेल, स्टील अरेंजमेंट केलेली दिसेल. त्याचबरोबरीने दुसऱ्या चित्रामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला इथं आपल्याला एक रिटेनिंग वॉलची रेन्फोर्समेंट जी ही बांधलेली दिसेल. आता ह्याच्या डिटेल्समध्ये आपण काय काय पाहतो आहोत, तर हा जर का आपण प्लॅन पाहिला तर आरसी डिटेल्स फॉर राफ्ट अँड रिटेनिंग वॉल शोज प्लॅन शोईंग लोकेशन ऑफ रिटेनिंग वॉल, टाईप ऑफ वॉल. इथं टाईप ऑफ वॉल दिलेला आहे, जो आपण मागाच्या पहिल्या स्लाइडमध्ये पण पाहिलं की डिपेंडिंग ऑन द रिटेन्शन हाईट टाईप ऑफ वॉल चेंजेस, म्हणजे त्याची रेन्फोर्समेंट, त्याची थिकनेस जी आहे ही व्हॅरी होऊ शकते. सरचार्ज डिटेल्स, रेन्फोर्समेंट आणि स्पॅनिंग फॉर डिटेल्स. आता हा जर का आपण एक प्लॅन रिफर केला तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये जनरली जी काही राफ्टची स्टील अरेंजमेंट जी आहे ती कशी करायची ह्याचा उल्लेख जो आहे तो जनरली स्पॅनिंग करून केला असतो. ह्या प्लॅनमध्ये ते दिसत नाही, पण जनरली स्पॅन जो आहे हा ह्या ठिकाणी काही लाईन्स मार्क करून त्यांनी इथं प्रोव्हाइड केलेला असतो. तर हा एक जनरल प्लॅन झाला. ह्याच्यामध्येच तुमची राफ्टची अरेंजमेंट जी आहे ही दाखवली जाते. रिटेनिंग वॉलची पोझिशन दाखवली जाते. सेक्शन शोईंग रेन्फोर्समेंट अरेंजमेंट फॉर हॉरिझॉन्टल बार्स ऑफ राफ्ट, बीम अँड वॉल्स. ह्याच प्लॅनमध्ये आपली रिटेनिंग वॉल जी काही जाणार आहे त्या रिटेनिंग वॉल कशा जाणार आहेत, त्याचा राफ्टची थिकनेस त्याची किती असणार आहे, त्या बेसमेंटचा राफ्ट आहे त्याची कनेक्टिव्हिटी कशी राहणार आहे, ह्याची डिटेल्स आपल्याला ह्याच प्लॅनमध्ये पाहता येऊ शकते. फॉर एक्झाम्पल, आता आपण जर का एक टाईप 3 घेतला तर ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की रिटेनिंग वॉलची हाईट जी आहे ही साधारणतः 3.5 मीटर आहे. त्या ठिकाणी तुम्ही टॉर 10 चे बार जे आहेत ते 150 सेंटर टू सेंटर हे व्हर्टिकल बार ठेवा. त्याचबरोबरीनं टॉर 8 200 सेंटर टू सेंटरनं हे हॉरिझॉन्टल बार ठेवा. पडदीची थिकनेस जी आहे ही खाली 300 ठेवा आणि वरतीही मिनिमम होत ती 200 केलेली. त्याच प्रकारानं जो काही खाली राफ्ट प्रोव्हाइड करायचा आहे तो राफ्ट पडदीपासून किती बाहेर टो घ्यायचा आहे आणि आतमध्ये किती घ्यायचा आहे ह्याची मेजरमेंट डिटेल जी ती आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेली असतात. तर ह्या प्रत्येक टाईप वाईज मध्ये इथली पडदीची थिकनेस, पडदीची रेन्फोर्समेंट, त्याचं स्पेसिंग हे चेंज होत असतं. त्यामुळे प्रत्येक पार्टला, प्रत्येक टाईपला ही डिटेल जी आहे ही रिफर करण्याकरता आरसीसी कन्सल्टंट आपल्याला एवढं डिटेलिंग जे आहे प्रोव्हाइड करतो. त्याचप्रमाणे इथे आपण शेवटी म्हटलं अँकरिंग डिटेल्स. आता मित्रांनो, जर का तुम्ही इथं खाली पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला इथं बार जो आहे हा कसा फिरवतो ह्याच्यात जास्त क्लॅरिटी येत नाहीये फोटोमध्ये, पण बार अँकर कसा करायचा, हा किती लेंथला घ्यायचा ह्याचं डिटेलिंग तुम्हाला पाहता. सॉरी, इथं आहे बार. हा बार जर का घेतला आपण एक टॉर हा 10 चा जर घेतला तर तो बार जो आहे तो पूर्णपणे हा असा आणून ही गुंडी जी ही फिरवून हा परत आतमध्ये गुंतायला पाहिजे. अशा प्रकारे बारचं अँकरिंग हवंय ही डिटेलिंग त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. ही पहा, प्रत्येक ठिकाणी पाहता येऊ शकते आपल्याला. इथं प्रोव्हाइड केलेला आहे. पण हा जो आतला बार जो आहे तो मात्र त्यांनी हा पूर्णपणे हा सिंगलच घ्या असं सांगितलंय. तर बाहेरचा ज्याच्यावरती प्रेशर आहे, सॉइल प्रेशर आहे, त्या ठिकाणी मात्र हा गुंडी बार प्रोव्हाइड करायचं त्यांनी डिटेलिंग केलेलं आहे. आता मित्रांनो, इथे जर पाहिलं तर आपली रिटेनिंग वॉल जनरली बेसमेंट आणि आपली ग्राउंड किंवा रोड साईड ह्या ठिकाणी येते. ह्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर बाहेरच्या साईडला व्हेइक्युलर मुवमेंट करता जी काही होत असते त्याच्याकरताचा सरचार्ज जो आहे तो किती पकडलेला आहे हा पण डिटेल जी आहे आपली ह्या रिटेनिंग वॉलच्या डिटेल्समध्ये. आता टायबीम डिटेल्स. टायबीम डिटेल्ससाठी जनरली जर का बेसमेंट वगैरे नसेल, ग्राउंड लेवलच असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा प्लॅन जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. ह्याच्यामध्ये प्लॅन शोज कॉलम टू कॉलम टाय अरेंजमेंट. टाय अरेंजमेंट जे काही कॉलम आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे बीम्स कनेक्ट करायचे ह्याची डिटेल्स दिली जातात. ग्रेड ऑफ कॉन्क्रीट दिली जाते, ग्रेड ऑफ स्टील दिली जातात, बीम नंबर्स दिले जातात. ह्याच्या शेड्यूल जे आहे हे शेड्यूल आपण मागाशी जसं पाहिलं त्याप्रमाणे बीम नंबर दिले जातात, साईज असतात, बॉटम रेन्फोर्समेंट असते. त्याचप्रमाणे लिंक कुठं प्रोव्हाइड करायच्या ह्या पण डिटेल्स ह्या प्रोव्हाइड दिलेल्या असतात. टिपिकल सेक्शन जो आहे तो दिलेला असतो. टायबिंग मध्ये हे आपल्याला एवढं डिटेलिंग जे आहे प्रोव्हाइड केलेलं असतं. त्यानंतरचं महत्वाचं ड्रॉइंग येतं ते आपलं स्लॅब ड्रॉइंग.
आता स्लॅब ड्रॉइंग मध्ये जर का आपण पाहिलं तर त्यामध्ये येतं सर्वप्रथम परत उजव्या साईडचाच कॉलम की ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, ग्रेड ऑफ स्टील, कव्हरिंग डिटेल्स, नोट्स फॉर लोड्स कन्सिडर्ड ऑन स्लॅब हे सगळं डिटेल येतं. फॉर एक्झाम्पल ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, ग्रेड ऑफ स्टील, सुपर इम्पोज्ड लोड, डिझाईन लाईव्ह लोड आणि कंडिशन ही डिटेल्स इथे आपल्याला उजव्या साईडच्या नोट्समध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर स्लॅबचा प्लॅन जर का आपण पाहिला तर त्याच्यामध्ये रूमच्या साईजनुसार स्लॅबची नॉमेनक्लेचर हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ह्या ठिकाणी जर का पाहिलं तर तुम्ही S4, S3, S1, S2 हे तुम्हाला इथे लिहिलेलं पाहायला दिसेल. तसंच त्या स्लॅबचं स्पॅनिंग कशा प्रकारे, इथं 2 वे आहे, इथं 2 वे आहे, इथं ही 1 वे आहे, ती कुठून कुठपर्यंत आहे ह्याचं डिटेल जे आहे ते आपल्याला प्लॅनमध्ये पाहता येतं. त्याचप्रमाणे संक डिटेल्स, आता इथं काही ठिकाणी हॅच मार्क केलेला दिसतो आहे, हा हॅच आहे, हा हॅच आहे, हा कशाशी रिलेटेड आहे, तो किती घ्यायचा आहे, ही डिटेल्स आहे ती आपल्याला आरसीसी मध्ये पाहायला मिळतात, स्लॅबवरती पाहायला मिळतात. तसंच बीमचं नंबरिंग पण आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर शेड्यूल ऑफ बीम. शेड्यूल ऑफ बीम मध्ये जर का पाहिलं आपण तर त्या ठिकाणी आपल्याला बीम नंबर्स दिलेले असतात, बीमचा साईज, डेप्थ आणि त्याची विड्थ किती ठेवायची ही डिटेल दिलेली असतात. बॉटम रेन्फोर्समेंट किती प्रोव्हाइड करायची आहे ही पण डिटेल्स दिलेली असतात. टॉप रेन्फोर्समेंट काय प्रोव्हाइड करायची ही पण डिटेल्स दिलेली असतात. त्याचप्रमाणे शिअर स्टिरप्स, आपल्या स्टिरप्स तिथे जे काही प्रोव्हाइड करायचे आहेत त्या 2 लेग किती किती अंतरावरती काय डायमीटरच्या ठेवायच्या ही डिटेल्स आपल्याला प्रोव्हाइड केलेली असतात. त्यानंतर शेड्यूल ऑफ स्लॅब. आपण मगाशी प्लॅन मध्ये पाहिलं की शेड्यूल ऑफ स्लॅब्स मध्ये आपल्याला रूम वाईज S1, S2, S3 हे दिलेलं असतं. आता त्या दिलेल्याची जी थिकनेस जी आहे ती किती हवी आणि तिथे रेन्फोर्समेंट किती प्रोव्हाइड करायची ही डिटेल्स पाहण्याकरता आपल्याला स्लॅब शेड्यूल फॉर स्लॅब जे दिलेलं असतं ते रिफर करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल एक S3 जर असेल तर त्याची थिकनेस आहे ती त्यांनी सांगितलेली आहे 115 mm घ्या. त्या ठिकाणी टॉर 8 200 mm सेंटर टू सेंटर अल्टरनेट बेंटअप आणि टॉर 8 ॲज अ डिस्ट्रीब्युशन हे प्रोव्हाइड करा असं यांनी इथं सजेस्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे काही एक्स्ट्रा डिटेल्स, एक्स्ट्रा बार प्रोव्हाइड करायचे असतील तर त्याबद्दलची पण त्यांनी इथे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले असतात. हे सर्व डिटेल्स जे आपल्याला शेड्यूल फॉर स्लॅब्स मध्ये पाहायला मिळतात. टिपिकल सेक्शन्स की स्लॅब जर का बांधायची असेल त्याची रेन्फोर्समेंट बीम वरती कशी एंड करायची, कुठून कुठपर्यंत कंटिन्यू ठेवायची ह्याची डिटेल्स आपल्याला या टिपिकल सेक्शन्स मध्ये पाहायला मिळते. सेम स्लॅब एज वेल एज फॉर बीम. Section showing reinforcement arrangement for horizontal bars of slab and beam arrangement of extra steel. या ठिकाणी एक्स्ट्रा स्टील जे आहे हे कसं प्रोव्हाइड करायचं ही डिटेल्स आपल्याला दिली आहेत. आता मित्रांनो ह्या ठिकाणी जर का पाहिलं तर आपला हा कंटेंट ऑफ स्लॅब जो आहे हा ड्रॉइंगचा संपलेला आहे. त्याचबरोबरीनं आपला ह्या ठिकाणी कंटेंट ऑफ स्ट्रक्चरल ड्रॉइंग हा पण पार्ट आपला सेशन 7चा संपलेला आहे. आता मित्रांनो प्रपोज सेशन्स अँड कंटेंट जे आहे ही आपण आता मी तुम्हाला पहिल्या स्टार्टर जे सांगितलं त्याप्रमाणे प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट टीमनं आपल्याकरता खूप चांगल्या प्रकारानं काही मॉडेल्स डिझाईन केलेली आहेत. ती डिझाईन प्रोसेसमध्ये आहेत. त्यामध्ये काय काय येऊ शकतं तर कन्स्ट्रक्शन प्रोसेस, डिझाईन प्रोसेस, स्कोप, लिस्ट ऑफ ड्रॉइंग, ब्रीफिंग ऑफ प्रोजेक्ट, त्याचबरोबर इंट्रोडक्शन टू सँक्शनिंग ऑथॉरिटी प्रोसेस, सँक्शनिंग ऑथॉरिटी, सँक्शनिंग प्रोसेस, इंट्रोडक्शन टू DC रूल अँड NBC, त्यानंतर हाऊ टू रीड ऑल कन्सल्टंट्स ड्रॉइंग विथ चेकलिस्ट, इंट्रोडक्शन टू सर्व्हिसेस स्ट्रक्चर्स, STP, अंडरग्राउंड वॉटर टँक, LT रूम. त्याचप्रमाणे ड्युरिंग कन्स्ट्रक्शन मध्ये आरसीसी ऍक्टिव्हिटी, मॅशनरी, प्लास्टर ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या सर्व ऍक्टिव्हिटीची पूर्णपणे डिटेल माहिती फ्रॉम स्टार्ट टू एंड ही आपल्याला आमच्याकडून मिळू शकेल. पोस्ट कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीची पण डिटेल माहिती जी आहे ती आपल्याला आमच्याकडून मिळू शकेल. काही स्पेशल सब्जेक्ट्स असतात, परचेस मॅनेजमेंट, क्वालिटी मॅनेजमेंट, क्वालिटी सेफ्टी, हे सर्व सब्जेक्ट जे आहेत हे आपण आता कव्हर करणार आहोत. ह्याबद्दलची पूर्ण डिटेल माहिती जी आहे ती आपल्याला हवी असल्यास कृपया प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, सेकंड फ्लोअर, सुतगिरणी चौक, औरंगाबाद ह्या ठिकाणी प्लीज आपण संपर्क करावा, कॉन्टॅक्ट करावा आणि ही संपूर्ण ही जी काही मॉडेल डिझाईन केली आहेत ह्याची माहिती घ्यावी. तर मित्रांनो प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट जे आहे हे तुमच्या मदतीकरता कायम तयार आहे आणि आम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे, नक्की खात्री आहे की तुम्ही पूर्णपणे सगळ्या ह्या ज्या काही पुढच्या करिअरच्या दृष्टीने लागणाऱ्या स्टेप्स ज्या आहेत ह्या पूर्णपणे पार करून कॉन्फिडेंटली तुम्ही सक्सेस मिळवणारच आहात. तर मित्रांनो
बेस्ट विशेस फॉर टुमॉरोज इंडस्ट्री लीडर्स. तुम्हाला पुढच्या करिअर करता आम्हा सर्वांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. हं. तो हा संवाद आपला हा जो आहे हा पुढच्या सर्व सेशन्समध्ये नक्कीच चालू राहणार आहे. तर आजचं सेशन जे आहे हे आपलं इथं संपलं आहे. सो थँक्स फॉर अटेंडिंग धिस सेशन अँड ऑल द बेस्ट. ओके. थँक यू.